तर हा असा प्रोग्राम आहे म्हणजे औंध महोत्सव की हा गेले 72 वर्ष झाले सुरू आहे आणि या महोत्सवामध्ये असे पुष्कळ बरेचसे नावाजलेले वगैरे कलाकार येतात इथे आणि ते म्हणजे नेहमीच्या ज्या मैफिली असतात त्या मैफिली एक तर संध्याकाळी किंवा सकाळी अशा 2च वेळेस होतात जनरली. त्यामुळे साधारणतः पुष्कळ मैफिलींमध्ये म्हणजे जे राग सर्वांना माहिती आहे किंवा असेच जनरल राग म्हणजे आपल्याला ऐकायला मिळतात. परंतु या महोत्सवात हा दिवसभर चालणारा महोत्सव असतो. त्यामुळे या मैफिलीमध्ये सगळ्या प्रकारचे राग म्हणजे अनवट राग, जे लोकांना माहीत नाही, जास्त प्रसिद्ध झालेले नाही, असे सगळ्या प्रकारचे राग आपल्याला ऐकायला मिळतात. आणि परत सगळे म्हणजे जेवढे नवोदित कलाकार आहेत, त्या सगळ्यांचं इथे म्हणजे गाणं ठेवलं जातं. जे उभरते कलाकार आहेत, त्यांचं गायन ठेवलं जातं. त्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळणे किंवा बऱ्याच गोष्टींमध्ये मदत होतं. आणि आजकाल जे म्हणजे मीडिया आहे किंवा टी व्हीमुळे वगैरे, तर त्यामुळे शास्त्रीय संगीतावर बराच परिणाम पडतो आहे. जसं म्हणजे लाईटचे प्रोग्राम होतात, म्हणजे सुगम संगीत वगैरे, भजन असे प्रोग्राम होतात. त्याचप्रमाणे आता शास्त्रीय संगीतालाही जास्त वाव मिळतो आहे. लोकांचा कल शास्त्रीयकडे जास्त वळला आहे आणि म्हणजे सगळ्यांचं बेस म्हणजे संगीत कुठलंही असलं तरी त्याचा बेस सध्या तरी म्हणजे क्लासिकल मानला जातो. त्यामुळे क्लासिकलकडे सध्या सगळेच भाव